नेट बंद करा. नेट तिकडं लाईनीला प्रॉब्लेम यायला लागला. नेट बंद करा. मोबाईलचे जे ज्याचं नेट चालू आहे ते बंद करा. मित्रांनो आज बोलणार बाबा बोलणार आहे. सगळ्याचे भाषण होते 2-2, 3-3 मिनिटं. कारण पाऊस यायला लागला होता म्हणून आयोजन करणाऱ्यांनी सांगितलं होतं 3च भाषण होती. पण जे काही 2-3 मान्यवर महत्वाचे आहेत त्यांना 2-2 मिनिटं आपण बोलायला देणार आहोत. मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून कुणीतरी भूत उठतंय आणि आपलं आरक्षण चोरण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याला मी सांगू इच्छितो की रावणाला मारण्यासाठी रामाचा जन्म झाला. कृष्णाला कंसाला मारण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला आणि जनांग्याला संपण्यासाठी आदरणीय लक्ष्मण ठाकरेंचा जन्म झाला. आणि आता भेटतो नाही आपला वाघ आहे. वाघ मला मी एकटा जेवण देतो आणि अनेक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं 1000 दिवस शरीर होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा, तुमची क्रांती झाल्याशिवाय. आणि सरांनी सांगितलं गेवराई तालुक्यामध्ये एक मोठा मेळावा झाला पाहिजे. आणि सरांनी आमचे नांदूरचे सरपंच युवराज आपा कोकळे त्यांनी पहिला 4 दिवसाखाली कार्यक्रम घेतला. आमचे देवकीचे सर्व मंडळी बाग पिंपळा गावचे त्यांनी गेवराई बंद केली होती. गेवराई नाच करायचा नाही. एक गाणं आहे नाच करायचा नाही. आणि आदरणीय हाके साहेबांनी सांगितलं आणि 4 दिवसात सर आम्ही 2-4 जणांनी हे निवेदन लावलं. आणि या निवेदनामध्ये सुंदरवाडीतले पुरुष आणि तरुण मंडळी यांचा सिंहाचा वाटा आहे. टाळ्या वाटा. ते जरी माझं नाव घेत असले तर खालीचा वाटा त्यांचा आहे. आणि हा मेळावा तुम्ही सर्व ओबीसी बांधवांनी इथं येऊन यशस्वी केला. तुमच्यासाठी देखील मी तुमचं देखील अभिनंदन करतो. कारण नव्या एकोल्याचा खेळ म्हणून या मेळावा जमविला. आणि आदरणीय हाके साहेब आम्हाला काल आम्ही जेव्हा मंडप लावला होता त्याच्यावर काही लोकांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मंडप लावला नाही. रात्री 1 वाजता ज्यांनी आमच्या शब्दावर या ठिकाणी मंडप आणला ते राजूभाऊ मानवर आमचे टकलेवाडीचे माने यांचे मात्र उपचार आहेत मित्रांनो. आणि काही लोक हाके सरांना माने महाराज जे आहेत ते पिंपळाच्या मराठा समाजाचे आहेत ना, त्यांनी आम्हाला रात्री साथ दिली. म्हणून हाके सर तुम्ही संघर्ष करा. आणि संघर्ष हा मित्रांनो फक्त ओबीसीच्या वाट्याला आलेला आहे. ओबीसीच्या हाके सर हे सूर्य आहे आणि सूर्य हा कधीच तर हाताने झाकत नसतो. किती झाकण्याचा प्रयत्न केला तर तो झाकत नसतो. आपल्या विराटपणे तुम्ही दाखवून दिलं की हाके सर एक वाघ आहे. आमचे वाघमारे साहेब एक वाघ आहे. त्याप्रमाणे ज्यांनी गेवराईच्या त्या चौकामध्ये छातीची ढाल केली आणि हाके सरांचं संरक्षण केलं असे आमचे सगळ्यांचे आदरणीय खटके तात्या चव्हाण करवरकर, आमचे सुभाष मुंडे सर, आमचे बजरंग भाऊ, आम्ही सगळे त्यांचे सुनील अनेक जणांवर केसेस झाल्या पण ते घाबरले नाही. कारण आता घाबरायचं नाही. आता आपल्याला यांच्या विरोधात लढायचं आहे ना तयारी. आता याच्यापेक्षाही आपण तीव्र लढा करायचा. अरे जिआर जिंकला. हा जो जिआर आहे
किंवा 8 दिवसात संपणार आहे, तो बाद होणार आहे, याला मी सांगतो तुम्हाला. म्हणून मित्रांनो, सर्व ओबीसी बांधवांनी या ठिकाणी येऊन हाके सरांची, वाघमारे सरांची मान उचलली, म्हणून पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी सांगतो. आणि यानंतर सुभाष मुंडे सर 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतो. कैसे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कैसे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय मल्हार, जय मल्हार। हरी मुंडा वर पाय, आता विषय पंडित करायचं का? हरी मुंडा वर पाय। ओबीसी सर्व, ओबीसी सर्व। आज या ठिकाणी उपस्थित या गडाचे मठाधिपती महाराज हाके सर, आबा असतील, खटके तात्या असतील आणि त्यांच्या बरोबर उपस्थित असणारे स्टेजवरचे सर्व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांचं मी अगोदर गेवराई तालुक्यात असलेल्या आणि आता शिरूर कासारमध्ये गेलेल्या श्रंगारवाडी या पवित्र गावात, पवित्र भूमीत स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण इथे का जमलो? ह्या पवित्र भूमीची मागणी होती की इथून काहीतरी सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे आणि त्यापेक्षा जे श्रंगारवाडीचे तरुण मित्र मंडळ आहेत, ज्यांनी हा कार्यक्रम अवघ्या 3 दिवसात यशस्वी केला, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. परमेश्वर महाराज वाघमोडे, बजरंग सावंत, बलबीर बागेटे, सुनील ढाकणे, आपली कोळेकर कंपनी, त्यानंतर गेवराई तालुक्यातील पूर्ण आणि इथं खरवंडी पासून आलेले जे माझे सर्व मित्रमंडळी आहेत, ज्यांनी इतक्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिला. परंतु मला एकच गोष्ट सांगायची, तुम्हाला सामाजिक परिवर्तन हवंय ना? इतक्या शांततेत ते होत नसते. मोठे एकच पर्व, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा, लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा, आदरणीय भुजबळ साहेबांचा, आदरणीय भुजबळ साहेबांचा आणि तुमची आमची भगिनी या बीड जिल्ह्याची लेख वाढील काल ओबीसी उपसमितीच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं, एकाने चुकीचा कागद काढायचा नाही. ज्यांनी झालं पाहिजे. ज्यांनी मागच्या लोकसभेत खंजीर खुपसला, त्यांना आता 29ला धडा दाखवायचा की नाही? 29ला आपल्यावर हल्ला करणारे, आपल्याला शूद्र लेखणारे, आपल्याला तुच्छ लेखणारे यांचा टांगापलटी करायचा का नाही? करायचा का नाही? मित्रांनो, मला भरपूर बोलायचं आहे. नंतर ओबीसीच्या कार्यक्रमात मी बोलणारच आहे. आज पावसाचं वातावरण आहे, परंतु हाके सर, आमचं तुम्हाला हे सांगणं आहे, जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्याकडे लक्ष असलं पाहिजे. त्यांना ताकद द्यायची जबाबदारी तुमची आहे. कारण
कारण यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. ओबीसी फॅक्टर चाललाच पाहिजे आणि ही निवडणूक बीड जिल्ह्यात हाकेचा विचार, गोपीनाथ मुंडेचा विचार, भुजबळांचा विचार, त्या जरांगेचा विचार अशी होणार आहे. तुम्ही ओबीसी फॅक्टर चालवणार ना, ओबीसीचं मत ओबीसीला. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. धन्यवाद. ऐका त्यानंतर बघूया आणि ऐका या सगळ्यांना विनंती आहे. पावसाचं वातावरण आहे. 2 मिनिटात भाषणाचं. सर्वप्रथम चकलन पोलीस स्टेशनचे ओपीआय संदीप पाटील सर यांनी भरपूर स्वागत केलं. सर्व पोलीस डिपार्टमेंटचं टाळ्यातून स्वागत करा. पावसाचा सगळ्याची इच्छा आहे पण टाइम कमी. तरी पण आता विषय असा आहे आपला येरवळ याच्या आपल्या मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांच्या येत्या आपल्या हाके साहेबांचे जे सर्वांच्या जी आज ही जनता आहे बरं का हाके साहेब, ही जी जनता आहे ही